नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव व्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या एक नाव धुमाकूळ घालत आहे हॉटेलच्या दुनियेमध्ये, ते म्हणजे हॉटेल भाग्यश्री। तर आज आपण हॉटेल भाग्यश्रीला जाणार आहोत आणि तिथला रिव्ह्यू घेणार आहोत, तिथल्या मालकाशी आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो, आपण बघूया तिथं क्वालिटी क्वांटिटी कशी आहे। आणि आता आपण इथून सोलापूरमधून निघतोय आणि तिकडे गेल्यानंतर आपण बघूया कसं आहे हॉटेल, तिथं काय आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे। तरी तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा। तर चला आता आपण जाऊया हॉटेल भाग्यश्री। मित्रांनो, आपला प्रवास सुरू झालेला आहे। आपण निघालो आहोत हॉटेल भाग्यश्रीला। तर मित्रांनो, वातावरण पण तुम्ही बघा, एकदम मस्त आहे, पाऊस वगैरे नाही। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपलं आगमन झालेलं आहे आणि पुणे नाका क्रॉस करून आपण निघालो आहोत। मित्रांनो, आपला प्रवास तुळजापूर नाक्यापर्यंत पोहोचला आहे। आता इथून आपण टर्न घेऊन जातोय तुळजापूर हायवे। तर मित्रांनो, आता आपण टोलनाका पास करून थोडं पुढे आलोय। आता आपण जवळपास आलोय तुळजापूरच्या। तर हॉटेल भाग्यश्रीला जायचं आहे आपल्याला। तुम्हाला तर व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, नाद करती काय यावंच लागतंय हॉटेल भाग्यश्री। तर चला। मित्रांनो, आपण तुळजापूरच्या घाटामध्ये आलोय आणि त्या घाटावरती तुळजापूर आहे। पण मित्रांनो, आपण तुळजापूरमध्ये जाणार नाही, आपण बायपासने सरळ जाणार आहोत हॉटेल भाग्यश्रीकडे। तर आपण तुळजापूरच्या घाटामध्ये आलोय आणि इकडे बघा, तलाव किती भारी दिसते। तुम्हाला मी थोडं तलाव पण दाखवतो, नजारा किती भारी आहे बघा। मित्रांनो, आपण घाटामध्ये थोडा वेळ थांबून मज्जा घेऊन तिथला निसर्ग पाहून, डोंगर पाहून थोडा आनंद घेतला आणि निघालो आपण भाग्यश्रीकडे। मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत हॉटेल भाग्यश्रीच्या जवळ। मित्रांनो, हे आहे भाग्यश्री हॉटेल। तर आता आपण उतरूया। फायनली मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण हॉटेल भाग्यश्रीच्या जवळ आलोय। तुम्हाला मी आता मधला रिव्ह्यू वगैरे दाखवतो, थोडं हॉटेल वगैरे दाखवतो, तुम्ही हॉटेल बघून घ्या। मित्रांनो, हे आहे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांची फॉर्च्युनर, जे तुम्ही रील्समध्ये दररोज बघतच असाल। मित्रांनो, हे आहे हॉटेलच्या बाहेरचा परिसर आणि या परिसरामध्ये पण इथं खुर्ची वगैरे टाकून, टेबल वगैरे टाकून त्यांनी खाण्याची सोय केली आहे, जेणेकरून जे जेवण करायला येते त्यांची धावपळ होऊ नये आणि व्यवस्थित त्यांना जेवण भेटावं। काय नाव आहे निवांत? बघता व्हिडिओ? अरे बापरे, हा तुम्ही पण बघता? अरे धन्यवाद धन्यवाद। तेच जरा भेट द्यावं म्हणलं हॉटेल भाग्यश्रीला। नमस्कार नमस्कार। नीट सगळे गाणे बघितले। खुशी झाली। तेच मग कॉल करायला लावलं होतं त्याला। मीच केलतो काल, कालपासून मी मीच केलतो काल तुम्हाला। हा म्हणजे या म्हणून सोलापूर गाण्याची रात किती गाणे आहेत की देवीचे गाणे वगैरे। तेच म्हणजे पहिलं कॉल करून तर तुम्हाला सांगावं। हॉटेल भाग्यश्री नाद करतो का जेवायला लागतं हॉटेल भाग्यश्री, नक्की या। मित्रांनो, हॉटेल भाग्यश्रीचे मालक पण आपले फॅन निघाले। आता आपण जाऊया आतमध्ये। नाही तुमचा पहिल्यांदा टाकणार आहे आता, कारण माझ्या शेतीचं पण बघणार नाही तुमचे गाणे। अरे बापरे, कोण कोण बघते गाणे? हा जास्त। अरे वा वा। हा कुठे, इंस्टावर का युट्यूबवर? इंस्टावर तर तुम्ही युट्यूबवर देवीची गाणी बघतात? हा भारी भारी।
हा तीच म्हणलं आल्या आल्या गडी ओळखली म्हणलं पटमन. लांबूनच ओळखलं ना. मी मास्क काढणार नव्हतं तरी म्हणलं आता काढावं थोडस हे करण्यासाठी. अच्छा अच्छा तुमचं आहे का ते. अरे वा आता व्हायरलच करू की तुम्हाला. मित्रांनो मी बराच वेळ किचन मध्ये घालवला आणि त्यांनी पण माझ्याशी खूपच गप्पा मारल्या. माझे गाणे आवडतात दादा, तुमचे भक्तिगीत खूप आवडतात, मी इन्स्टावरती बघतो, अशा गप्पा भरपूर चालल्या होत्या आमच्या. मित्रांनो आपण थोडी माहिती घेऊया आता. हे कोण तुम्ही बनवतो का सगळं? सगळे तिनेच बनवतात. अरे वा वा फक्त तुम्ही एकाचं काम सगळं तिनेच करतात सगळं. बारे बरं का एकदम नंबर एक नंबर एक. हे प्लेट आहे का? एक प्लेट आणि हे का असं हे ताट येणार पूर्ण. ज्वारी बाजरी कुठली? ज्वारी बाजरी हा राईस भारीच आहे ना भारी. अच्छा 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 म्हणजे त्याच्यामध्येच येणार तंदूर भारीच आहे ना. मित्रांनो हे आहे ढवारा स्पेशल थाळी. याच्यामध्ये तुम्हाला ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तंदूर रोटी, इंद्रायणी राईस, एक प्लेट पूर्ण भरून मटण आणि तुम्हाला रस्सा पण भेटतो सोबत. आणि हे फक्त आणि फक्त 250 रुपयेमध्ये तुम्हाला मी रस्सा दाखवतो. हे रस्सा बघा आणि मटण पण बघा प्लेटामध्ये भरून दिलं जातं. तर मित्रांनो हे आमचे फॅनच निघालेत बरं का. हॉटेल भाग्यश्रीमध्ये हे सगळे यांनी इथं द्यायचं काम करते, सगळं देतात वगैरे. हे सगळं हे बघा इथं सगळं हे करायचं वगैरे हे सगळं द्यायचं हे. आणि इथं पण आहेत आमचे फॅन आहेत. हे काय हे सगळं द्यायचं वगैरे सर्व करतात सगळं. आपण मालकाशी पण बोललो, ते तर आपले फॅनच आहेत, आपले गाणे पण त्यांना आवडतात. तर मित्रांनो चला आता आपण थोडं पुढचा पण रिव्ह्यू घेऊया. चल मित्रांनो हे खरं खास नांदेडवरून आले होते इथं ढवारा खायला आणि त्यांनी मला बघितलं आणि शॉक झाले. बोलले दादा आम्ही तुमचे गाणे खूप ऐकतो रील्स आणि यूट्यूबवरती. कुठले इंस्टाग्रामवरती बघता का? अरे वा वा धन्यवाद. कुठले प्रॉपर? अच्छा 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 इथं आलोय ढवारा बिवारा खाण्यासाठी खास हॉटेल भाग्यश्रीला. सध्या नवरात्र बी चालू आहे की चालतं चालतं या नक्की या सोलापूरला. हां चालतं चालतं. सगळे बघताव ना माझे. देवीचे बघताव कुठले बघताव गाणे? देवीचे वगैरे. अरे नाही नक्की 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 करत नाही थोडाच वेळ. आता मी इथून निघालो फक्त रिव्ह्यू घेतलो, मालकाला बोललो वगैरे इथं सगळे काय गोष्टी केलो. आपण काय मालकरी माणूस आहे त्याच्यामुळे ते काय गोष्टी नाहीत आपले सगळे हे असले. हे पण आमचे एकदम फॅन निघालेले आहेत, देवीचे गाणे बघतात सगळे, प्रेमाचे गाणे. आणि मला म्हणायला लागलेत प्रेमाचे गाणे म्हणू नका जास्त गमचे. तर मी आजपासून गमचे गाणे कमी करणार आहे एकदम आणि देवीचे गाणे म्हणणार आहे. चालतंय या नक्की. तुम्ही ते व्हिडिओ बनवता हा गाण्याचे वगैरे. थँक्यू धन्यवाद धन्यवाद. कुठे इंस्टावरती बघता का? इंस्टावरती ना. अच्छा अच्छा थँक्यू बरं का थँक्यू. अच्छा अच्छा तिकडे गेलेला आलो बघून. अरे बापरे बापरे. मित्रांनो मला इथं माझे खूप सारे फॅन्स भेटले. मी त्यांच्यासोबत फोटो काढले, रील्स काढले. बऱ्याच फॅन लोकांना हातात हात दिला, बोलणं वगैरे झालं. एकदम मस्त असा व्लॉग झालेला आहे. तर मित्रांनो मी माळकरी माणूस आहे, मी काय तसलं खात नाही मटण वगैरे. तरी पण मी खास रिव्ह्यू देण्यासाठी तुमच्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो आता मी जातोय सोलापूरला. तर चला आपण जाऊया आता सोलापूरकडे. अर्धा रस्ता आता पूर्ण झालेला आहे. आपण सोलापूरकडे जात आहोत. भरपूर ऊन पण आहे, पण चांगली गोष्ट आहे की पाऊस नाही. अजून सोलापूर इथून ना 30 किलोमीटर आहे मित्रांनो. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. ते बघा दिसलं का? तर चला निघूया सोलापूरला.
तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आणि अजून ह्यानं जसं म्हणताय तसेच करा, नाही तर मी ह्या व्हिडिओ मधून घुसून येऊन तुम्हाला एक चापट हाणेन. अरे त्याबद्दल सॉरी. तर सगळ्यांना धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा. चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद.